पीएम किसान योजनेसंदर्भात देशभरातील शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातली ती आनंदाची कोणती बातमी आहे? तर पीएम किसान योजना जेव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे तेव्हापासून सध्या परिस्थितीमध्ये सध्या ती सुरळीत चालू आहे. आणि जेव्हापासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तेव्हापासूनच या योजनेकरिता आतापर्यंत जवळपास 4.47 लाख कोटी म्हणजे पावणे 5 लाख कोटी देशभरातील या शेतकऱ्यांना 2,000 रुपये 4 महिन्याच्या मिळून आणि 6,000 रुपये वार्षिक असे या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत देण्यात आलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्येच आता नमो योजनेकरिता सुद्धा तेच चालू आहे. सकाळपासून तुम्ही बातम्या पाहत असाल, उद्या परवापर्यंत परत तुमच्या समोर बातम्या येतील. नमो योजना सुरू राहणार का? नमो योजना बंद होणार का? नमो योजना बंद झाली का? किंवा कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळाली त्या शेतकऱ्यांना एका वर्षाकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळणार नाहीत, या संदर्भातल्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर ती योजना बंद होऊ शकते, झाली तर नाही अजून, पण जर झाली असेल किंवा तशी बातमी जर खरी असेल, त्यामध्ये जर काहीतरी खात्रीशीर माहिती जर उद्यापर्यंत परत समोर आली तर शेतकऱ्यामध्ये आजपर्यंतचा जो संभ्रम होता तो क्लिअरच होऊन जाईल. आणि अशा परिस्थितीमध्ये मग परत एक वेळ आता पीएम किसान सुद्धा बंद होणार का, असा प्रश्न पडणे सुद्धा साहजिक आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे. आणि या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान निधी योजना 2026, 2027 ते 2030, 2031 पर्यंत सुरू ठेवण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि सोबतच 2030-2031 पर्यंत ही योजना सुरू ठेवण्याकरिता जवळपास 3.15 म्हणजे जवळजवळ 3.25 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. कारण ही योजना देश पातळीवर चालते. सर्व राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयाची सन्मान निधी म्हणून एक रक्कम दिली जाते शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, ही तर झाली थोड्या वेळासाठी, थोड्या क्षणासाठी योजना सुरू राहणार या संदर्भातली अपडेट. पैसे यायला तर अजून बराच वेळ लागेल, कारण की 4 महिन्याच्या अंतराने ते पैसे मिळतात. म्हणजे पीएम किसान योजनेचा हा जो 24वा हप्ता असणार आहे तो जवळजवळ ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळू शकतो. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर अजून 2 महिने तरी हा हप्ता काही मिळणार नाहीये. परंतु आता आजच्या या निर्णयानुसार, या बातमीनुसार, या अपडेटनुसार एक गोष्ट तर मात्र क्लिअर झालेली आहे. आणि या योजनेची जी आज बैठक झालेली आहे, बैठकीत जो निर्णय केलेला आहे, या निर्णयाच्या वेळेस निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे यानुसारच लाडकी बहीण योजनेकरिता सुद्धा वेळोवेळी सांगण्यात येते की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही, बंद होणार नाही, निदान एवढे दिवस बंद होणार नाही, निदान तेवढे दिवस बंद होणार नाही. याचा अर्थ एक तर मात्र आता क्लिअर झालेला आहे मित्रांनो. पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना या काही योजना अशा आहेत की ज्या कधीही बंद केल्या जाऊ शकतात. आपण जे एक मनामध्ये संभ्रम निर्माण तयार करून बसलेलो आहे की आता या जसं संजय गांधी निराधार योजना आहे, दिव्यांग बांधवांची योजना आहे, या चालूच राहणार. याकरिता अर्ज सुद्धा होणार, नवनवीन लाभार्थी लाभ सुद्धा घेणार आणि ती काही बंद होणार किंवा बंद केल्या जाईल असं काही कुठे आजपर्यंत कोणी बोलून दाखवलेलं नाहीये. तशी पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना ह्या ज्या दोन्ही तिन्ही योजना आहेत या कोणत्याही क्षणी कधीही वेगळ्या कारणास्तव, राजकारणास्तव किंवा आम्ही सत्तेत नसल्यामुळं, सरकार बदलल्यामुळे असे कोणतेही काही कारण येऊ शकते समोर, परंतु या योजना बंद होऊ शकतात. हे मात्र आता तुमच्या मनामध्ये पक्की गाठ असायला हवी, जेणेकरून उद्या जर असं काही ब्रेकिंग न्यूज आली की ही योजना बंद झाली, ती योजना बंद झाली, तर आपला भ्रम निराश होता कामा नये शेतकरी मित्रांनो. परंतु असो, हरकत नसावी. सध्या परिस्थितीमध्ये निदान 2030-2031 या आर्थिक वर्षापर्यंत पीएम किसान योजना बंद होणार नाहीये. म्हणजे 4-5 वर्ष अजून तरी या योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहे, हे मात्र आता नक्की झालेलं आहे. कारण त्याकरिता बैठक झाली, मंजुरी सुद्धा मिळालेली, 3.25 लाख कोटी रुपयाच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भातली ही एक होती महत्वपूर्ण, मोठी, दिलासादायक बातमी, गोड बातमी, अपडेट. सोबतच याच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा माहिती देऊन टाकली, जो ऑक्टोबर पर्यंत ऑलरेडी मिळणार नाहीये. त्या अगोदर कितीही व्हिडिओ आले, काही आले, त्याला काही अर्थ नाहीये. जर खऱ्या अर्थाने त्या पोर्टलवर अपडेट आली,
जर कदाचित सप्टेंबरमध्येच पैसे दिले गेले तो विषय वेगळा. तशी महत्त्वपूर्ण खरी विश्वासार्ह अपडेट जर आपल्याला अधिकृत माहिती मिळाली तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला एन.के. अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर आपण सर्वांपर्यंत देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी चालू राहणार आणि 24वा हप्ता कधी मिळणार या दोन गोष्टी संदर्भातली दिलेली ही अपडेट, गोड बातमी नक्कीच माझ्या इतर व्हिडिओंप्रमाणे तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो. याकरिता पीएम किसान सन्मान निधी सध्या बंद होणार नाही ही माहिती, या माहितीचा हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र राज्यातील, देशभरातील तमाम शेतकरी बांधवांना मिळावा याकरिता नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, अशीच विश्वासार्ह, महत्त्वपूर्ण, खात्रीशीर माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, हाईपचे बटन दाबून घ्या, जेणेकरून जशी सुद्धा मी ताबडतोब काही विशेष माहिती अपडेट टाकेल, अपलोड करेल, तुमच्या सर्वांपर्यंत ताबडतोब ती पोहोचून जाईल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणतो, जसं या व्हिडिओमध्ये सुद्धा आणली गोड बातमी. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.